हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी खूप बेसिक्सचा मेकअप करणार आहे, जो बिना फाउंडेशन किंवा काही आपण यूज कॉलेजला किंवा ऑफिसला जाऊन करून जाऊ शकतो. आणि खूप बेसिक स्टेप्स आहेत. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, बस. इफ यू हॅव अ गुड मॉइश्चरायझर, गुड सनस्क्रीन, दॅट्स इट. बस एवढंच लागतं, जास्त नो वेस्ट ऑफ मनी. आता मी इथे हे डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर यूज करते. हे खूप बेस्ट आहे. तुम्ही बिगिनर्स असाल तर यू कॅन यूज इट. आता मी इथे थोडंसं मॉइश्चरायझर लावलं आहे. त्याच्यानंतर मी इथे डॉट अँड कीचं सनस्क्रीन लावणार आहे. सनस्क्रीन कधी पण 3 फिंगर फॉर्म्युलाने यूज करायचा. असं 3 फिंगर्स घ्यायचा. इथे 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 आणि आपल्या नेकवरती आणि आपल्या कानांवरती प्लीज लावा, नाही तर ते खूप इवन स्टोन म्हणजे स्किन टोन दिसतो. आपलं पूर्ण चेहरा गोरा दिसतो आणि आपलं कान आणि आपली मान अशी काळी दिसते. ते खूप घाण वाटतं लिटरली. मी फाउंडेशन खूप अवॉइडच करते. मी फाउंडेशन सहजा लावतच नाही. बस गुड मॉइश्चरायझर, गुड सनस्क्रीन, दॅट्स इट. त्याच्यानंतर मी इथे हे शुगरचं काजळ यूज करते. हे लॉंग लास्टिंग तर नाही आहे, पण ठीक आहे. काजळ लावल्याने लगेच डोळे चेंज होतात गाईज. आणि माझ्याकडे हे एवढं पण नाही माझ्याकडनं. मी इथे मार्सचंच म्हणजे मार्सचंच लिप ग्लॉस लावते. हा शेड आहे. इथे नाव तर नाही शेडचं, फ्रुटी टुरल असं काहीतरी आहे. जर तुमच्याकडे जर ब्लश नसेल तर एक रेड कलरची लिपस्टिक घ्यायची